नमस्कार, मैं जूली तिवारी। डेली न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों। दिल्ली के छात्रों पर लाठीचार्ज के विरोध में कल्याण में मनसे और राष्ट्रवादी कांग्रेस का प्रदर्शन। धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग। दिल्ली के जंतर मंतर पर छात्रों के आंदोलन के दौरान कथित लाठीचार्ज और आंसू गैस के इस्तेमाल की घटना को लेकर देश भर में राजनीतिक और सामाजिक स्तर पर विरोध देखने को मिल रहा है। इसी घटना के विरोध में कल्याण में मनसे और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट की ओर से अलग अलग विरोध प्रदर्शन किए गए। प्रदर्शनकारियों ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग उठाते हुए दिल्ली की घटना का निषेध किया। बताया गया कि 20 जुलाई को केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को लेकर हजारों छात्र छात्राओं की ओर से दिल्ली के जंतर मंतर पर आंदोलन किया जा रहा था। इस दौरान पुलिस की ओर से कथित तौर पर विद्यार्थियों पर लाठीचार्ज किए जाने और आंसू गैस छोड़े जाने का आरोप है। इस घटना को लेकर देश भर में नाराजगी व्यक्त की जा रही है और विभिन्न राजनीतिक दलों की ओर से केंद्र सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किए जा रहे हैं। इसी क्रम में राज ठाकरे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने कल्याण के शिवाजी चौक पर विरोध प्रदर्शन किया। मनसे कार्यकर्ताओं ने केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के पोस्टर पर काली पोतकर छात्रों के समर्थन में अपना विरोध दर्ज कराया। कार्यकर्ताओं ने दिल्ली में छात्रों के साथ हुई कथित कार्रवाई की निंदा करते हुए केंद्र सरकार और शिक्षा मंत्री के खिलाफ जमकर नारेबाजी की। वहीं दूसरी ओर कल्याण डोंबिवली शहर जिला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के शरद पवार गुट की ओर से भी दिल्ली की घटना का विरोध किया गया। जिला अध्यक्ष वडार पाटिल के नेतृत्व में एनसीपी कार्यकर्ताओं ने कल्याण रेलवे स्टेशन परिसर में मोर्चा निकाला और दिल्ली में छात्रों के खिलाफ हुई कथित पुलिस कार्रवाई का निषेध किया। प्रदर्शन के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं ने नायब तहसीलदार को ज्ञापन सौंपकर केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग की। कार्यकर्ताओं ने कहा कि छात्रों के लोकतांत्रिक आंदोलन के दौरान कथित पुलिस कार्रवाई की निष्पक्ष जांच होनी चाहिए और विद्यार्थियों की आवाज को दबाने की बजाय उनकी मांगों पर सरकार को गंभीरता से विचार करना चाहिए। कल्याण में हुए दोनों विरोध प्रदर्शनों के दौरान कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ अपना रोष व्यक्त किया और दिल्ली की घटना को लेकर जिम्मेदार लोगों पर कार्रवाई की मांग की। साथ ही प्रदर्शनकारियों ने शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग को दोहराते हुए कहा कि छात्रों के हितों और उनके लोकतांत्रिक अधिकारों की रक्षा करना सरकार की जिम्मेदारी है। सर्वप्रथम हे जे दिल्लीला बसलेले मोदी सरकार आणि त्यांचा तो अनपढ शिक्षण मंत्री यांचा मी निषेध करतोय। कारण आपण जे विद्यार्थी जे बसले होते हे कशासाठी बसले होते की त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले होते। मग त्यांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही। मागच्या वेळेला 2024 ला नीटची एग्जाम लीक झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 91 विद्यार्थी 1 नंबरला आले होते। मग 720 गुणांची जी परीक्षा असते त्याच्यानंतर ती परीक्षा रद्द केली, मग पुन्हा घेतली। मग ते पुन्हा घेतल्यानंतर फक्त 14 ते 15 म्हणजे 14,000 लोकांपैकी 14 ते 15 विद्यार्थी पास झालेले। मग यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे। मग ह्या मूर्खाला एवढी सुद्धा अक्कल नाही की विद्यार्थी कशासाठी बसलेले आहेत, त्यांना तिथे जाऊन भेटण्याची वेळ नाही यांना। मी आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करतोय। कारण ज्या वेळेला आपल्याला इंग्रजांपासून आपल्याला आझादी मिळवायची होती त्या वेळेला आपल्याला गोळीबार झालं, गोळ्या खायला लागल्या आणि आता आपल्याला शिक्षणासाठी लाठ्या काठ्या खाव्या लागतात। कारण आपण पाहिलेले, आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलेले की जे विद्यार्थी बसलेले होते तिथं त्यांच्या डोके फोडले, हातापायावर पट्टे आले, वण आलेले, असा लाठीचार्ज केलेला आहे। मग ते विद्यार्थी आहेत का देशवादी आहेत, देशद्रोही आहेत हे सुद्धा कळायला पाहिजे। म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज कल्याण शहरातर्फे या भाजप सरकारचा आणि खास करून त्या धर्मेंद्रचा निषेध करतोय। मोदी 30 दिवस आपण पाहतोय जंतर मंतरवर जे उपोषण चालू होतं ते उपोषण सरकारने चिरडलं आणि त्यानंतर काल जे विद्यार्थी पुन्हा तिथे मोर्चासाठी जमले होते त्यांच्यावर बेछूट गोळीबार लाठीचार्ज केला। तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार करतो तुम्ही बोलायचं नाही, आम्ही तुला दडपशाही करतो तुम्ही बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे भाजप सरकारची वाढत चाललेली आहे। आणि त्यानुसार आज जर आपण बघितलं
तर हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतातील युवकांनी पुढे येऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो. मुर्दाबाद. आज जे विद्यार्थी आहे त्यांचा फक्त एकच गोष्ट आहे की हे जे काही झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही शिक्षण मंत्री जे आहे धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांना राजीनामा द्यायचा आणि ते साधी गोष्ट जर करू शकत नाही कारण हीच पिढी ही भावी पिढी होणार आहे. जर आताच्या सरकारला एवढंही जमत नसेल आणि त्यांचे विचार त्यांपर्यंत पोहोचून सुद्धा आज ते पोलिसांना पुढे करतायत त्यांच्यावर विचार विनिमय करायला येत नाहीये तर खरंच मला असं वाटतं या जो सरकार आहे त्याने पूर्णपणे राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा. या सरकारचा निषेध आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे सरकार नकोय. आम्ही सामान्य जनता असो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर आम्ही सर्वजण ह्या महिला सर्व मिळून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत. नीट परीक्षेच्या घोटाळ्यामुळे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसाद आम्ही राजीनामा मागत होतो. तो राजीनामा त्याने अगोदर दिला असता तर आम्हाला आंदोलन करण्याची बाली आली नसती. आज विद्यार्थी 20हून अधिक लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या आत्महत्यांच्या आणि नीट परीक्षेच्या विरोधात आमच्या सोनम वांगचोर यांनी आंदोलन पुकारून उपोषण चालू केला आणि ते उपोषण चालू केल्यानंतर सतत 21 दिवस त्याने उपोषण ठेवला. पण त्याच्याकडे आजपर्यंत कोणी एकही माणूस तिथे ढुकला सुद्धा नाही आणि 21व्या दिवशी त्याला चादरीत गुंडाळी उचलून नेऊन हॉस्पिटलमध्ये ठेवला. हॉस्पिटल ठेवल्यानंतर आजपर्यंत 24 दिवस झाले तरी त्याचं उपोषण सतत चालू आहे. आणि त्याच्या निषेधार्थ आमच्या विद्यार्थी कोपरोज पार्टीचा अभिषेक दिपके यांनी तिथे आंदोलन चालू केला. आंदोलन चालू केल्यानंतर हजारो विद्यार्थी हजारो युवती हजारो तिथे युवक तिथे हजर झाले. त्याच्यामध्ये काल तुम्ही पाहिलं असेल टीव्हीवर वगैरे तर त्यांना एवढे जोर केले की लाठीचार्ज त्यांच्यावर करावा लागला त्यांना आणि एका युवतीचा आज जीव धोक्यात झालेला ती एवढी श्रेय झालेली आहे. अशा ह्या पोलिसांनी त्यांचे मारझोड केलेले त्या लोकांना त्यांच्या निषेधार्थ आज सुद्धा तिथे आंदोलन चालू आहेत. पण ह्या सरकारला त्याच्यातली कुठल्याही प्रकारची जाऊन त्यांना भेटावा त्यांच्या आंदोलनाला जाऊन तिथे भेट द्यावा असा कुठल्या प्रकारचं एकही सरकार तिथे कोणीच आजपर्यंत ढुकलेलं नाही. जर नरेंद्र मोदीचा पहिला दिवशी सोमवारचा जो त्यावेळेला त्याचा भाषण झाला लोकसभेमध्ये तिथे त्या भाषणामध्ये हे की विद्यार्थ्यांचा कोणाचा ऍक्शन सुद्धा त्यांनी शब्द सुद्धा बोलून टाकला नाही की त्या लोकांना आपण कुठल्या प्रकारची सहानुभूती मिळावी. विद्यार्थ्यांना 20हून अधिक विद्यार्थ्यांचा आत्महत्या झालेल्या आहे पण त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती याची अजिबात त्यांनी दिलेली नाही. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नमेंट महाराष्ट्रात जो सरकार आहे त्यांनी सुद्धा आजपर्यंत त्यांना कुठल्या प्रकारची सहानुभूती विद्यार्थ्यांना दिलेली नाही. आज ह्या लोकांना सुद्धा मुलं बाला आहेत की नाही त्या मुलाबालांना जाऊन तुम्ही डायरेक्ट पाहिजे तशी जोडता पाहिजे ते उपटी टाकता म्हणजे काय. 3 वेळा आमदार झालेला त्रिपाठी 3 वेळा त्याला त्या बॅरिकेडवर उचलून आपटला. ही या सरकारची माणुसकी. त्यांना आमची एकच मागणी आहे का ह्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा घ्यावा. आमची एवढी मागणी आहे. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.